भिवंडी तालुक्यातलं बोरिवली गाव हे गाव गेल्या काही काळापासून कायमच तपास यंत्रणांच्या निशाण्यावर आहे। याचं कारण या गावाचं असलेलं दहशतवादी कनेक्शन। याच बोरिवलीमध्ये बुधवारी रात्री ईडी आणि एटीएसनं पुन्हा एकदा संयुक्त कारवाई सुरू केली। पण यावेळी तिथं नेमकं काय घडलं, का या गावामध्ये सध्या पोलीस बंदोबस्त आहे, पाहूया हा स्पेशल रिपोर्ट। वेळ मध्यरात्रीची। ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडीतलं बोरिवली गाव शांत झोपलं होतं। अचानक ईडी आणि एटीएस अधिकाऱ्यांचा 10 ते 15 वाहनांचा ताफा गावात धडकला। छापेमारी सुरू झाली। हे छापे सुरू असतानाच पोलिसांनीही संपूर्ण गावाला वेढा दिला। मुंबई आग्रा महामार्गावरून गावाकडे येणाऱ्या दोन्ही रस्त्यांवर चौक्या, पहारे बसवले गेले। गावात जाणाऱ्यांची आणि गावातून बाहेर पडणाऱ्यांची कसून झडती सुरू झाली। भिवंडी तालुक्यातील पडघ्याजवळील बोरिवली गावामध्ये एटीएस आणि ईडीने संयुक्त छापेमारी केलेली आहे। आपण पाहू शकतो की ईडीचा जो संपूर्ण ताफा आहे तो या ठिकाणी आपण बघू शकतो की संपूर्ण गाड्या ज्या आहेत त्यांच्या गावाच्या वेशीवरती या ठिकाणी उभ्या आहेत आणि अनेक गाड्या ज्या आहेत त्या आतमध्ये गेलेल्या आहेत। अनेक अधिकारी जे गावामध्ये आहेत आणि ते या ठिकाणी धाड सत्र जे आहे ते सुरू आहे। रात्रीपासून ही कारवाई करण्यात येत आहे। आपण पाहू शकतो की अनेक अधिकारी असतील, एटीएसचे अधिकारी असतील, ते देखील या ठिकाणी आहेत आणि सर्व जे गाड्या आहेत त्यांच्या या ठिकाणी उभ्या करण्यात आलेल्या आहेत आणि एकंदरीत ही जी कारवाई आहे ती बोरिवली गावामध्ये सुरू आहे। साकीब नाचन जेव्हा यांचा मृत्यू झाला आणि त्यांची दफनविधी झाल्यानंतर कुठेतरी आकलन लावलं जात होतं की आता या गावामध्ये कुठेतरी शांतता राहील, परंतु आपण जर पाहिलं तर पुन्हा हा गाव जो आहे तो पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनलेला आहे, कारण ईडी आणि एटीएसने संयुक्त कारवाई केलेली आहे। बोरिवली गावात घराघरात एटीएस आणि ईडी अधिकारी झडती घेत असताना पडघा, पुणे, मालेगावसह दिल्लीतही विविध पथकांनी छापे टाकले। दहशतवादी कारवायांसंदर्भातल्या काही संशयास्पद आर्थिक व्यवहारांच्या पार्श्वभूमीवर हे छापे टाकण्यात आले। 28 जून रोजी साकेत नाचन या कुख्यात दहशतवादी आणि ISISच्या म्होरक्याच्या मृत्यूनंतर पहिल्यांदाच बोरिवली गावामध्ये एटीएसने आज कारवाई केलेली आहे। याआधी NIA कडनं या संपूर्ण प्रकरणात संबंधित एक मॉड्यूल आणि एक रिपोर्ट तयार केला होता। हा रिपोर्टच्या आधारावरती ईडीने देखील एक इन्फॉर्मेशन रिपोर्ट हा दाखल केल्यानंतर आज एटीएस कडनं आणि ईडी कडनं एकत्रितरित्या ऑपरेशन ग्रीड करत या संपूर्ण प्रकरणात आज पुन्हा एकदा कारवाई केलेली आहे। याआधी 2 आणि 3 जूनच्या दरम्यानच्या रात्री एटीएसनं बोरिवली गावात मोठी छापेमारी केली होती। जवळपास 200हून अधिक पोलिसांचा फौजफाटा घेऊन तेव्हा ISIS मॉड्यूल प्रकरणी पोलिसांनी छापे मारले होते। या निमित्तानं साकीब नाचन, त्याचं ISIS मॉड्यूल आणि बोरिवली गावचं त्यानं केलेलं नामांतर हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। गेल्या 3 दशकांपासून साकीब नाचन देशविरोधी कारवायांमध्ये सहभागी होता। 1992 मध्ये खलिस्तानी दहशतवाद्यांशी संबंधांमुळे त्याला CBIनं अटक केली। त्यानंतर गुजरातमधील दहशतवादी हल्ल्याप्रकरणी त्याला टाडा कोर्टानं जन्मठेप सुनावली। मुंबई साखळी बॉम्बस्फोटातही साकीब नाचनचा सहभाग उघड झाला। मुंबईतील विलेपार्ले, मुलुंड, मुंबई सेंट्रल इथल्या साखळी बॉम्बस्फोटातही त्याला 10 वर्षांची शिक्षा झाली। तुरुंगात चांगलं वर्तन दाखवल्यामुळे त्याची वेळेआधी सुटकाही झाली। मात्र तुरुंगातून बाहेर आल्यावर त्यानं ISISशी संधान साधलं। स्वतःच्या बोरिवली गावाला त्यानं स्वतंत्र इस्लामिक क्षेत्र घोषित करत त्याचं नाव अल शाम असं ठेवलं। तरुणांचं ब्रेन वॉशिंग करून त्यांना कट्टरपंथी बनवण्याचा त्याच्यावर आरोप होता। 2023 मध्ये त्याला ISIS मॉड्यूल प्रकरणी अटक झाली। तिहार जेलमध्ये असताना त्याला ब्रेन स्ट्रोकचा झटका आला आणि 28 जूनला त्याचा मृत्यू झाला। साकीब नाचनच्या मृत्यूनंतर बोरिवली गावात शांतता नांदेल अशी अपेक्षा होती, मात्र ती फोल ठरल्याचं दिसतंय। बोरिवली गावातून अजूनही दहशतवादी कृत्यांसाठी आर्थिक पाठबळ पुरवलं जात असल्याच्या संशयावरून कसून तपास सुरू आहे। आता साकीब नाचनची जागा कुणी घेतली आहे आणि भिवंडीतल्या पडघा आणि बोरिवलीचं कनेक्शन कुठपर्यंत पोहोचलंय याचा छडा लावण्याचं आव्हान तपास यंत्रणांसमोर असणार आहे। ब्युरो रिपोर्ट, ABP माझा। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।